लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर नगर परिषदेला आज प्रथमच महिला उपनगराध्यक्ष मिळालेल्या आहेत। ओझर नगर परिषदेच्या प्रथम उपनगराध्यक्षपदी जान्हवी यतीन कदम यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। ही निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अनिता घेगडमल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव किरण देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली। विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध झाली आहे। या निवडीनंतर जान्हवी कदम या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी स्वर्गीय आमदार रावसाहेब कदम यांची आठवण काढत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याची भावना व्यक्त केली आहे। आज खरं तर अण्णा पण नाही आहे, स्वर्गीयवासी ते असते तर त्यांना पण आनंद झाला असता। आमच्या माई पण नेमकी फिरायला गेला आहे, तर दोघं पण एक ठिकाणी नाही आहे, पण जे काही आहे ते आज त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी बसतो एवढंच या ठिकाणी सांगते आणि सगळ्यांचे खूप मनापासून आभार। ओझर नगर परिषदेची ही जी उपनगराध्यक्षपदाची निवड या ठिकाणी झाली आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेना गटाचे असतील किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की ही मोठी जबाबदारी त्यांनी आज या ठिकाणी माझ्यावर टाकली आहे। नक्कीच ओझरच्या विकासासाठी ही जबाबदारी आम्ही अतिशय विश्वासरित्या पार पाडू आणि ओझरचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल या गोष्टीने आम्ही सर्वजण एकत्रित्या काम करून ओझरच्या विकासाकडे लक्ष देऊ इतकंच या ठिकाणी सांगते आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानते। नक्कीच कारण की नाही म्हटलं तरी खूप मोठी जबाबदारी आहे आणि हे सगळं जे आज आहे ते फक्त आणि फक्त माझे सासरे असतील रावसाहेबजी कदम यांच्या आशीर्वादानेच आज या ठिकाणी आम्ही सगळेजण बसले आणि त्याचप्रमाणे आमच्या माई देखील आज बाहेर गेलेल्या आहेत, त्या पण या ठिकाणी उपस्थित नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची पण कमी आज या ठिकाणी जाणवती आहे। ओझर नगर परिषदेचे एकूण 27 जागांपैकी भाजपचे 16 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आले असून नगर परिषदेवर भाजपची एखादी सत्ता स्थापन झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांनी देखील शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। ओझर आणि पिंपळगाव नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम हे गेम चेंजर ठरले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। यतीन कदम यांच्या मार्गदर्शनाखालीच या नगर परिषद निवडणुका पार पडल्या। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।